आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतली. पवित्र देव बाप्पा, या सर्व भयंकर उन्हामध्ये तुझी सावली तू आम्हास फिरवली. आभार मानतो, तुझी स्तुती करतो देव बाप्पा. आज पुन्हा एक वार तुझी भक्ती करण्यासाठी ही सुंदर संधी तू दिलीस, त्याबद्दल देखील आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देव बाप्पा, आज तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत असताना, पवित्र देव बाप्पा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, तुझी कृपा तू आम्हास पुरव. परमेश्वर देव बाप्पा, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर प्रभूजी. आणि आज तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना शुद्धतेने, पावित्र्याने युक्त होत प्रभू, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. होय प्रभू देव बाप्पा, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर. पवित्र देव बाप्पा, आजच्या या भक्तीमध्ये तुझ्या मेजासमोर येण्याची देखील तू आज आम्हाला संधी देत आहेस, त्याबद्दल देखील आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. त्यासाठी देखील प्रभू तू आमचं सहाय्य कर, आमची तयारी कर. पवित्र देव बाप्पा, आमची विनंती आहे प्रभू देव बाप्पा, जे आज आमचे प्रियजन दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहे, दवाखान्यात आहेत प्रभू, अशा प्रत्येकावर तू दया कर. पवित्र देव बाप्पा, त्यास उत्तम आरोग्य तू दे आणि तुझं गौरव तू करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही तू सुखरूप घेऊन ये प्रभू, आणि आजची ही भक्ती तू आशीर्वादित कर. देव बाप्पा, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण तू दे प्रभूचे. परमेश्वर देव बाप्पा, तुझी सावली तुझ्या लेकरांवर असू दे. पवित्र देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो आणि आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. आपल्या सर्वांना येईल, सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान. उपासना संगीतामधून 555 नंबरचे गीत, सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान. सांगा मला
आणखीन एक गीत गाऊया, प्रभूची स्तुती करूया. उपासना संगीतामधून 159 नंबरचे गीत, दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावाया. दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावाया. आम्हाला माहित आहे की परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे ते आमच्यासाठी प्रकाश आहे, दिव्याप्रमाणे ते आहे. आणि या प्रकाशामध्ये चालण्यासाठी देवाने त्याच्या आत्म्याला, या पवित्र आत्म्याला आमच्याकरिता पाठवलेला आहे. आणि तो आमचा वाटाड्या आहे, तो आमचा मार्गदर्शक आहे. तो आम्हाला आमचं मार्गदर्शन करून आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालविणारा आहे. गीतकर्ता म्हणतात की म्हणतोस सुस्वरे माझ्या मागे येत्वरे. आज आम्हाला प्रभूची काय वाणी आहे, आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या स्थितीमधून जात आहोत, कोणत्या परिस्थितीमधून जात आहोत. आज आमच्या वैयक्तिक जीवनात, आमच्या कौटुंबिक जीवनात, आमच्या सामाजिक जीवनामध्ये काय चाललेलं आहे. आणि त्यामध्ये आम्हाला प्रभूची ही वाणी म्हणतोस सुस्वरे माझ्या मागे येत्वरे. ज्यावेळेस आम्ही आमच्या त्या परिस्थितीमध्ये आमच्या प्रभूची वाणी ऐकतो आणि त्याच्या मागे आम्ही जातो प्रियांनो, अद्भुत रीतीने त्या प्रकाशामध्ये, त्या सर्व प्रकारच्या शांतीमध्ये आणि आनंदामध्ये, सत्यामध्ये हा देवाचा आत्मा आम्हाला चालविणारा आहे. एक स्तोत्र यावेळेस वाचूया. आज सोनू आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. आपण स्तोत्र संहिता 34 काढूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असते. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल, दिन हे ऐकून हर्ष करतील.
तुम्ही मजबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पाविले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काढवणार नाही. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. त्याने त्यांच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वर दिव्यदूत त्याचे भय धरणाऱ्या सोबती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. तरुण सिंह ही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका. मी तुम्हास परमेश्वराचे भय धरावयास शिकवेन. सुख भोगावे म्हणून जीवितांची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जिया दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांती, प्रार्थ्य, प्रयत्न व त्याचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र धार्मिकांकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवरून राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. धार्मिक धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटापासून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदय लोकांचे सानिध्य असतो, अनुतप्त मनांच्या लोकांस तो उद्धरतो. धार्मिकाला बहुत कष्ट होतात, तरी परमेश्वर त्यांना सर्वाहून त्याला सोडवितो. त्यांचे हाड न हाड होतं सांभाळितो, त्यांना एकही मोडत नाही. दुष्टांचे मरण दृष्टायीतच होणार, धार्मिकाचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकांचा जीव धरितो, त्यांचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र होत नाही. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. नीतिमानाला फार कष्ट होतात, धार्मिकाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. आम्हाला माहिती आहे की पुष्कळदा नीतिमान आणि धार्मिक ह्या विचारांमध्ये असतात की आम्ही किती कष्ट सहन करायचे, आम्ही देवाचं भय बाळगतो, देवाला आवडेल अशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तरीही आमच्या जीवनामध्ये त्रास. पुष्कळदा हा प्रश्न जे विश्वासणारे आहेत त्यांच्या मनामध्ये, जे देवाचं भय बाळगत नाही त्यांच्या मनामध्ये, जे नास्तिक आहेत ते देखील या प्रश्नामध्ये असतात की जे देवाचं भय बाळगतात, ज्यांना धार्मिक म्हणता येईल, ज्यांना नीतिमान म्हणता येईल, त्यांच्या जीवनामध्ये एवढी कष्ट कसे काय, कसं ते कष्टांना आणि त्रासांना तोंड देतात. हा प्रश्न असतो की देवाचे लोक का एवढा संघर्ष करतात, कष्ट करतात. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला मुळातच सांगतं की नीतिमानाला फार कष्ट होतात. परमेश्वराच्या वचनातच आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की धार्मिकाला फार कष्ट होतात, नीतिमानाला फार कष्ट होतात. परंतु त्याचबरोबर एक खात्री देखील त्या ठिकाणी सांगितलेली आहे, परंतु परमेश्वर त्या सर्वांमधून त्यांना सोडवतो. परमेश्वर त्या सर्वांमधून त्यांना सोडवतो. आम्हाला माहिती आहे की देवाचे जे लोक आहेत ते या जगाचे नाहीत, आणि म्हणून या जगामध्ये आम्हाला त्रास होणार. या जगामध्ये जो सर्व त्रास आहे, जी कष्ट आहेत, त्याला आम्हाला सामोरे जावं लागतं. परंतु आम्ही परमेश्वराचे आभार मानावेत की परमेश्वर त्या सर्वांमधून आम्हाला सोडविणार आहे. या गोष्टीचा अनुभव जे आपण या ठिकाणी बसलेले आहोत त्या आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे, आणि त्यामधून आम्हाला या वचनांच्या द्वारे आणखीन पुष्टी प्राप्त होते, खात्री प्राप्त होते की परमेश्वर अद्भुत रीतीने आम्हाला सोडविणारा, आम्हाला त्या सर्व गोष्टींमधून बाहेर काढणार आहे. आणि स्तोत्रकर्ता जो या स्तोत्रामध्ये परमेश्वराची स्तुती करत आहे ती याच कारणासाठी करत आहे की परमेश्वर हा सोडविणारा आहे. हा पीडेपासून, हा त्रासापासून, हा त्या संकटांमधून ज्यामधून त्याची लेकरं जातात त्या सर्वांमधून त्यांना सोडविणारा तो आहे. आणि म्हणून परमेश्वर देव हा स्तुतीस पात्र परमेश्वर आहे, आणि म्हणून स्तोत्रकर्ता यामध्ये परमेश्वराची स्तुती करतो.
आज जे आम्ही इथं बसलेले आहोत, जे आज त्या कष्टांमधून, त्या दुःखातून, त्रासातून बाहेर येण्याचा अनुभव ज्यांनी घेतला, त्यांची अंतःकरणं स्तुतीने भरलेली आहेत. कदाचित आमच्यापैकी काही जण दुःखांना सामोरे जात असतील, संघर्ष करत असतील, कष्ट करत असतील. परमेश्वराचं वचन आहे की परमेश्वर त्या सर्वांमधून सोडविणारा परमेश्वर देव आहे आणि या सर्व गोष्टींसाठी आम्ही परमेश्वराचे नित्य आभार मानू शकतो. परमेश्वर देवबाप या वचनांच्याद्वारे आपण सर्वांस आशीर्वादित करो. यावेळेस परमेश्वर देवबापाचा आभार मानूया. कॉयर पुढे येईल. मुला आणि मुलींचं कंबाईन प्रेझेंट वर्शिप आज होईल. कॉयर पुढे येईल, त्यांच्याबरोबर परमेश्वराची स्तुती आपण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आपण देवबाची स्तुती करूया. सुंदरसा दिवस त्यांनी आपल्याला दाखवला, आपल्या आयुष्यात दिला आणि त्याच्या नावाला आपण उंच करूया. पहिलं गीत आपण गाऊया उपासना संगीतातून 525 नंबरचं गीत. हे मनमित्रा मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा. आपला जो मनमित्र आहे प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला समर्पित हे गीत आहे. आपण सर्वांना येणार असं गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा, बरी मी तुला आवडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा, बरी मी तुला आवडे. माझ्यामुळे नीच सेवा विधान, माझ्यामुळे दैन्य दुःखापमान, माझ्यामुळे नीच सेवा विधान, माझ्यामुळे दैन्य दुःखापमान. प्राणावरी तुझ्या साकडे साकडे साकडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा, बरी मी तुला आवडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा, बरी मी तुला आवडे. मी दीन दीन बापाशयादी देहा पुढे लीन मी प्रभो, स्वीकारिले तू अशा पामराला, उतारिले आजरा प्रसराला. सांभाळ आता प्रभो, सांभाळ आता प्रभो. यापुढे यापुढे यापुढे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा, बरी मी तुला आवडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा, बरी मी तुला आवडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या प्रेमा. अशा अद्भुत प्रेमासाठी आपण देवबाची स्तुती करूया. आणि तो म्हणतो ना, आणि गीत करता नारायण वामन तिकडे कसं म्हणता, आता सांभाळ प्रभू. की त्यांना माहीत आहे आपला सांभाळ करणारा कोण आहे, आपला परमेश्वर आहे. तोच यहोवा यिरे आहे, आपला तो
ही इज द प्रोव्हायडर, तो आपल्याला सगळ्या गोष्टीची सहायता करतो आणि ते त्यांचं सहाय्य मागतात. पुढचं गीत आपण गाऊया, मेरे जीवन में यीशु तेरे नाम जलाल पाता रहे. जलालचा अर्थ असा असते की सुपिरियरिटी, ग्रेटनेस. आपल्या सर्वांचा उर्दू एक शब्द आहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे. बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं. बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं. तू कामिल है मैं भी कमाल बनूं. तू कामिल है मैं भी कमाल बनूं. बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं. बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं. तू कामिल है मैं भी कमाल बनूं. तू कामिल है मैं भी कमाल बनूं. दुनिया का नूर है यीशु, दुनिया का नूर है यीशु. मेरी राह सजाता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे सोचो में तू, मेरे ख्वाबों में तू. मेरे सोचो में तू, मेरे ख्वाबों में तू. मेरे सारे सवालों जवाबों में तू. मेरे सारे सवालों जवाबों में तू. मेरे सोचो में तू, मेरे ख्वाबों में तू. मेरे सोचो में तू, मेरे ख्वाबों में तू. मेरे सारे सवालों जवाबों में तू. मेरे सारे सवालों जवाबों में तू. जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं. तू सुनता रहे मैं सुनाता रहूं. तू सुनता रहे मैं सुनाता रहूं. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं. तू सुनता रहे मैं सुनाता रहूं. तू सुनता रहे मैं सुनाता रहूं. जब गीत तेरे मैं गाऊं, जब गीत तेरे मैं गाऊं, तेरा रूह मुझ में आता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना
करू, आपल्या सर्व गोष्टीतून आपण देवबाची स्तुती केली पाहिजे. आपल्या सर्व जे आपण करतो त्यातून देवबालाच गौरव भेटला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण देवबाची स्तुती करूया. पुढचं गीत आपण गाऊया, सदा राजा. तो सदा राजा आहे, तो सर्व अनंत काळपासून आधी अंत तोच आहे. त्या राजाची आपण स्तुती करूया. यहोवा राजा है सामर्थ से भरा, अनादि परमेश्वर यहोवा. यहोवा राजा है सामर्थ से भरा, अनादि यहोवा राजा है. यहोवा राजा है सामर्थ से भरा, अनादि परमेश्वर बोला टलेगा. युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह. वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा. राजा. Praise the Lord. खरं देवबाप खूप महान आहे, त्याची आपण स्तुती करूया. मी विनंती करतो आपण सर्वजण उभा राहूया. आपण यावेळेस देवबाची वर्शिप करूया. ते आपण डोळे बंद करूया, पुन्हा लक्ष देवबाकडे लावूया आणि प्रार्थनेत जात असताना आपण गीत म्हणूया, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावंद यीशु. खरं देवपाला म्हणूया, देवपा तुझ्याशिवाय आम्ही काहीच नाही. देवपा देवपा जे आहे देवपा तूच आहे. देवपा तर आपण त्याची स्तुती करूया. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ
बिन मैं कुछ भी नहीं। तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना करूँ आराधना। हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। खाली हूँ खाली हूँ भर दे मुझको। है दुआ तुझसे है दुआ तुझसे। कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे खाली हूँ भर दे मुझको। है दुआ तुझसे है दुआ तुझसे। कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे बिना तेरे। तू यीशुआ यीशुआ करूँ आराधना करूँ आराधना। हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना करूँ आराधना। हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। सर को अपने झुकाता हूँ मैं तेरे हुजूर मैं तेरे हुजूर। बनकर कुर्बानी आता हूँ तेरे हुजूर तेरे हुजूर। सर को अपने झुकाता हूँ मैं तेरे मैं तेरे हुजूर। बनकर कुर्बानी आता हूँ तेरे तेरे। आपण सर्वजण गाऊ। तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना करूँ आराधना। हाथों को अपने उठाकर तुझे महिमा। तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना करूँ आराधना। हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। तेरे बिन मैं कुछ भी नहीं कुछ भी नहीं। तेरे बिन मैं कुछ भी नहीं। है खुदावंद यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं। है खुदावंद यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं। है खुदावंद यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं। हो देवपा आम्ही तुझ्या बिना काहीच नाही देवपा। देवपा तू महान आहेस देवपा देवपा तू महान आहेस देवपा। तू आमच्यासाठी देवपा देवपा अनमोल रक्त देवपा त्या क्रूसावर दिलंय देवपा।
देवपा सुंदरसा दिवस देवपा आम्ही पाहू शकलो देवपा, ही तुझी कृपा आहे देवपा. देवपा आमच्यासोबत तू राहिला देवपा, प्रत्येक गोष्टीत देवपा तू आमचं सहाय्य मदत केलं देवपा. चुकार मानतो देवपा. देवपा आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो देवपा. देवपा या मंडळीसाठी देवपा, या मंडळीची देवपा तू काळजी घे देवपा. या मंडळीचा देवपा तू चालवणार आहे देवपा. देवपा ते मंडळी तू काळजी घे देवपा. प्रत्येक देवपा आज देवपा व्यक्तीला सदस्याला देवपा तुझ्या चरणाजवळ आणतो देवपा. प्रत्येकाची काळजी घे देवपा. जेही ओझे असतील देवपा, देवपा तिथे नाहीसे कर देवपा, ते उचल तू देवपा. आणि देवपा आमचा जो विश्वास आहे देवपा अजून आणि अजून देवपा देवपा दृढ झालं पाहिजे असं तू होते देवपा. आणि देवपा तुझा तारणाचा अनुभव तेव्हा प्रत्येकाला उद्या देवपा असं तू होते देवपा. आणि देवपा तुझ्यामध्ये चालण्यास देवपा तुम्हाला मदत तू कर देवपा. देवपा आम्ही तुझी स्तुती करतो देवपाच्या नावाला मी उंचावतो परमेश्वर. यावेळेस आपण प्रार्थनेत असताना गाणं म्हणूया, प्रभूचं वाट दाखवी. आणि त्याला आपण साय मागूया, त्याला म्हणूया देवपा आज तू मला वाट दाखव देवपा. देवपा तुझी जी इच्छा आहे देवपा ती माझ्या जीवनात पूर्ण तू कर देवपा. देवपा तूच वाट दाखव देवपा. आणि आपण सर्वजण मिळून हे गीत, आपण सर्वांना येणार असं गीत आपण हे गीत म्हणूया. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. ते मला जे हवी ते वाटे समाधान पा. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समाई, कधी क्लेशाच्या प्रलयी. स्तुत्यातही लुकात मी तो चालवी तो नेहमी. आपण सर्वजण गाऊ. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो. मी हात त्याचा धरितो. संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी. तरी प्रेमाने चालवी. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. देवपा तू आज चालव देवपा. देवपा तुझी इच्छा आहे देवपा ती तू पूर्ण कर. तुझे स्वस्त देवपा आज आम्ही आमचं जीवन देवपा तुला समर्पित करतो देवपा. देवपा देवपा तुझं काम देवपा तू करून घे देवपा. देवपा तुझं अनमोल काम देवपा तू करून घे देवपा.
देवप्पा आमच्यासाठी देवप्पा ती जी योजना आहे देवप्पा ती पूर्ण तू कर देवप्पा. आमच्या सर्वांसोबत तू राह देवप्पा, सहाय्य मदत तू कर देवप्पा. देवप्पा तसंच येणारा जो संदेश आहे देवप्पा तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर देवप्पा. देवप्पा बाळक साहेबांकडून जो संदेश येईल देवप्पा तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. त्यांचा सहाय्य मदत तू पुरव देवप्पा. जे वचन येईल देवप्पा तुझ्याकडून येऊ दे देवप्पा आणि आम्हाला समजण्यास देवप्पा तू मदत तू कर देवप्पा. इथून पुढची वेळ देवप्पा तुझ्या हातात देऊन ही लहानशी प्रार्थना आणि देवप्पा ही स्तुती अर्पणे देवप्पा तुला समर्पित करून ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड पवित्र नावाने करतो म्हणतोय. आमेन. या महिन्याकरिता जे पत्र आपल्या समोर असणार आहे ते फिलिप्पीकरास पत्र असणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये फिलिप्पीकरास पत्राचा अभ्यास आपण करणार आहोत. एफेस, फिलिप्पी आणि पुढं कलसय म्हणजे या 2-3 महिन्यामध्ये ही जी पत्र आहेत जी म्हणजे एकसारखी आम्हाला दिसतात, या पत्रांचा अभ्यास आपला होईल आणि या महिन्याकरिता फिलिप्पीकरास पत्रावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. या प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो प्रभू. तुझे आभार मानतो पवित्र देव बापा. तुझ्या वचनांकडं आम्ही आमचं लक्ष लावत आहोत. तुझ्या वचनांकडं आम्ही आमचं लक्ष लावत असताना पवित्र देव बापा तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझं वचन समजण्यासाठी प्रभू देव बापा ते स्वीकारण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा तू पुरव. आणि परमेश्वर देव बापा या तुझ्या वचनांच्या द्वारे तुझं मोठं गौरव तू करून घ्या. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. तुझे आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. फिलिप्पीकरास पत्र ज्यावेळेस आम्ही याकडं आपलं लक्ष लावतो, या पत्रासंदर्भात आम्हाला माहीत आहे एकूण किती अध्याय या पत्रामध्ये आहेत. ऑलरेडी अभ्यास सुरू झालेला आहे. फिलिप्पीकरास पत्र हे आपल्यासाठी नवीन नाहीये. या पत्रामध्ये एकूण 4 अध्याय आहे. लेखक कोण आहे या पत्राचा? पावलाने लिहिलेलं पत्र आहे. याचा लेखन काळ किती असेल, कोणत्या वर्षामध्ये ते लिहिल्या गेलं असेल? अंदाजे 60 ते 64 इसवी सन 60 ते 64. फिलिप्पीकरास हे पत्र जे आहे त्याचा लेखन काळ जो आहे तो इसवी सन 60 ते 64 मध्ये हे पत्र जे आहे पावलाने लिहिलेलं पत्र आहे. हे पत्र तो लिहित असताना हे फार महत्त्वाचं असेल की हे पत्र तो लिहित असताना तो स्वतः बंदिवासामध्ये आहे, तुरुंगवासामध्ये आहे. आणि त्या तुरुंगवासामधून, त्या बंदिवासामधून पावलाने हे पत्र लिहिलेलं आहे. फिलिप्पी येथील ही जी मंडळी आहे या मंडळीविषयी जर आम्ही विचार केला तर आम्हाला असं शिकायला मिळतं की पावलाने आपल्या दुसऱ्या मिशनरी फेरीमध्ये दुसरी जी त्याची सुवार्ता फेरी होती त्या फेरीमध्ये या फिलिप्पी येथील मंडळीची स्थापना त्याने केली. आणि या मंडळीची जी स्थापना आहे आम्हाला पाहायला भेटते की आरंभाला एका छोट्याशा गटाद्वारे किंवा काही मोजके लोक एकत्र येण्याच्या द्वारे त्या ठिकाणी झाली. प्रामुख्याने ज्या स्त्रिया त्या नदीकाठी एकत्र येत होत्या त्यामध्ये लुदिया नावाची जी स्त्री आहे तिच्याबद्दल आपण वाचलं असेल, ऐकलं असेल, तिचा अभ्यास केला असेल. जांभळे वस्त्र विकणारी ही स्त्री होती आणि ती या मंडळीमध्ये, त्या स्त्रियांमध्ये आम्हाला मुख्य पाहायला भेटते. आणि मग ही जी मंडळी स्थापन झाली त्यामध्ये फिलिप्पी येथील जो तुरुंगाधिकारी आहे तो आणि त्याचं कुटुंब, त्यांचं झालेलं परिवर्तन आणि त्यांची भर या मंडळीमध्ये पडताना आम्हाला दिसते. आणि या प्रकारे ही जी फिलिप्पी येथील मंडळी आहे तिची वाढ आम्हाला दिसून येईल. फिलिप्पी या ठिकाणीच आम्हाला पाहायला भेटते की पावलाचा पुष्कळ छळ देखील त्या ठिकाणी झालेला आहे. आता फिलिप्पीकरास पत्र जे आहे हे जे पावलाने लिहिलेलं पत्र आहे या पत्राचं वैशिष्ट्य असं आहे की जे शास्त्र अभ्यासक आहे, शास्त्र अभ्यासक या पत्राला आध्यात्मिक प्रेमपत्र म्हणतात. काय वैशिष्ट्य आहे या पत्राचं? अभ्यासक जे आहे ते या पत्राला, पावलाने फिलिप्पी येथील मंडळीला लिहिलेलं हे जे पत्र आहे याला आध्यात्मिक प्रेमपत्र त्याला ते संबोधतात, म्हणतात. ज्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला भेटेल की पावलाने फिलिप्पी येथील मंडळीविषयी दाखवलेलं त्याचं प्रेम, त्याची कृतज्ञता,
त्याचप्रमाणे या पत्रामधून त्याने मंडळीची केलेली स्तुती आणि या मंडळीविषयीची त्याची जी काळजी आहे ती आम्हाला या पत्रामधून वाचायला मिळेल. आणि म्हणून ज्या प्रकारे हे पत्र पावलाने त्या ठिकाणी रचलेलं आहे, जे विषय त्याने त्यामध्ये हाताळलेले आहेत, ज्या प्रकारे ते हाताळलेले आहेत, त्यावरून या पत्राला आध्यात्मिक प्रेमपत्र देखील पुष्कळदा म्हटलं जातं. या प्रकारे ही एक थोडकी माहिती आम्हाला फिलिप्पेकरास पत्राबद्दल पाहायला मिळते. आज या पत्राला आपण सुरुवात केलेली असताना फिलिप्पी 4:4 किती जणांचं पाठ आहे? प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. आम्हाला माहिती आहे की हे वचन आपल्या सर्वांचं पाठ असलेलं अशा प्रकारचं हे वचन आहे आणि या वचनाने आज आपण सुरुवात करत आहोत. प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हाही म्हणेन सर्वदा आनंद करेल. आणि म्हणून आज जो विषय आपल्या समोर असणार आहे तो म्हणजे आनंद करणे. आनंद करणे. आता आनंद करणे हा विषय आम्हा प्रत्येकाला माहीत आहे. या पत्रामध्ये पाऊल जो आहे कोणकोणत्या गोष्टींमध्ये आनंद त्याला प्राप्त होतो, कोणकोणत्या गोष्टींमधून त्याला आनंद प्राप्त होतो आणि तुम्ही आणि मी देखील आमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या आध्यात्मिक गोष्टींच्या माध्यमातून आनंद प्राप्त करून घेऊ शकतो याचा विचार आम्हाला करायचा. आता आनंद म्हटल्यानंतर आम्हाला माहिती आहे की आज पुष्कळ प्रकार माध्यमं निघालेले आहेत मनुष्याला आनंदित करण्यासाठी. मनुष्य आनंद शोधतो है ना. आनंदी होण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स अरेंज करतो, पिकनिकला आम्ही जातो, वेगवेगळ्या प्रकारे आज आम्हाला पाहायला भेटते की आनंद, मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याला आनंद पाहिजे आणि त्यासाठी तो प्रयत्नशील असतो. या भौतिक गोष्टींमधून, या जगातील गोष्टींमधून जो आनंद आम्ही मिळविण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला माहीत आहे की हा आनंद संपणारा आनंद आहे. हा आमच्या जीवनामध्ये निरंतर टिकणारा आनंद नाही. तेवढ्या वेळेपुरती तो आनंद आम्हाला पाहायला भेटतो. जग अशा प्रकारच्या आनंदाचा सराव किंवा अशा प्रकारच्या आनंदाची सवय जगाला आहे. भौतिक गोष्टीमधून किंवा जगाचा जो आनंद आहे आम्हाला पाहायला मिळेल की तो परिस्थितीवरती अवलंबून असतो. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, सगळं काही आमच्या मनाप्रमाणे चाललेलं आहे, मनुष्य आनंदी आहे. मी जे करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये मला चांगलं यश प्राप्ती होत आहे, कार्यसिद्धी होत आहे, आम्ही आनंदी आहोत. जगाचा आनंद अशा प्रकारचा आहे. परंतु परिस्थिती बदलली की, परिस्थिती प्रतिकूल झाली की, आमच्या जीवनामध्ये अपयश येऊ लागलं की, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रतिकूल परिस्थितीतून जाऊ लागलो, आम्ही संघर्ष करू लागलो, मग मात्र हा आनंद त्या ठिकाणी दिसून येत नाही. हा आनंद मग त्याचं रूपांतर जे आहे ते निराशेमध्ये झालेलं, त्याचं रूपांतर दुःखामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु प्रियांनो, देवाचे लोक या नात्याने आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आमच्या जीवनामधला जो आनंद आहे हा आनंद आम्हाला निरंतर टिकवून ठेवता आला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आनंद जो आहे हा आमच्या वर्तमान परिस्थितीवरती अवलंबून नसून तो आमच्या जीवनावरती, जे आमचं आध्यात्मिक जीवन आहे, जो आमचा प्रभू आहे त्याच्यावरती, त्याच्यामध्ये आम्हाला तो आनंद प्राप्त करता आला पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं की पाऊल हे पत्र लिहित असताना तुरुंगामध्ये तो आहे, बंदिवासामध्ये तो आहे, तो स्वतः त्रासामध्ये आहे, तो स्वतः अडचणीमध्ये आहे आणि या त्रासामधून मंडळीला जे पत्र त्याने लिहिलेलं आहे, हे पत्र ज्यावेळेस तुम्ही वाचाल प्रियांनो, उत्साहपूर्ण, आनंदाने भरलेलं, विजयाचे सूर त्यामध्ये,
एक मनुष्य जो स्वतः त्रासामध्ये आहे, जो स्वतः बंदिवासात आहे, जो स्वतः संघर्ष करत आहे, तो इतरांना कशा प्रकारे उत्तेजन देऊ शकतो, तो इतरांना आनंदाविषयी कसं बोलू शकतो मित्रांनो. आणि म्हणून आनंद करणे या विषयाला एक विशेष महत्त्व आणि अर्थ प्राप्त होतो, ज्या परिस्थितीमधून पावलाने या गोष्टी आम्हाला या ठिकाणी मंडळीला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, फार महत्त्वाच्या आहेत. आणि आज त्याकडं आम्हाला आमचं लक्ष लावायचं आहे प्रियांनो. पहिली गोष्ट जी आम्हाला पाहायला भेटते की पाऊल कशामध्ये आनंद त्याला प्राप्त होतो. तुम्हाला आणि मला, आपण आनंद शोधणारे आहोत ना. आम्ही विचारतो ना कोणतं ठिकाण चांगलं आहे, कुठं आम्हाला जाता येईल, आम्ही विचारतो. चांगली गोष्ट, काही वाईट नाही. परंतु आनंद शोधत असताना आणखीन आम्ही कुठं आनंद शोधू शकतो ते आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळेल. जर आम्ही पहिला अध्याय वचन 4 आणि 5 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करतो आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस, प्रार्थनेच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. काय सांगतोय पाऊल या ठिकाणी? पाऊल या ठिकाणी सांगत आहे की फिलिप्पे येथील मंडळी अगदी पहिल्या दिवसापासून या मंडळीने सुवार्ता प्रसारामध्ये जो भाग घेतलेला आहे, सुवार्ता प्रसाराचं काम जे या मंडळीने केलेलं आहे, त्यामुळं पाऊल म्हणतो की मी तुमच्यासाठी प्रत्येक प्रार्थनेसमयी मी आनंदाने विनंती करतो, आनंदाने विनंती करतो. प्रियांनो, जणू काही पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की त्याला या मंडळीसाठी विनंती करत असताना आनंद प्राप्त होतो. प्रार्थनेमध्ये पाऊलाला या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. प्रार्थनेमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला आहे का? प्रार्थनेमधून आम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो का? प्रार्थनेमधून आम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो का? एक फार महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे प्रियांनो. पाऊल या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे सांगतो, तो या मंडळीला सांगतो की तुम्ही जे सुवार्ता प्रसाराचं काम केलेलं आहे त्यामुळं मी काय करतो, मी तुमच्यासाठी आनंदाने विनंती करतो. प्रार्थनेमधून आनंद प्राप्त करणे आमच्या जीवनामध्ये एक आनंदाचा एक पर्याय किंवा आनंद आम्हाला त्यामधून प्राप्त करून घेता येतो. प्रियांनो, पुष्कळदा आम्हाला पाहायला भेटतं की प्रार्थनेमधून आनंद प्राप्त होऊ शकतो का? प्रार्थना करायला पुष्कळदा आम्हाला कंटाळा येतो. पुष्कळदा आम्हाला प्रार्थना करावी लागते म्हणून आम्ही ते करतो. आम्हाला सराव लागलेला असतो. सकाळी उठलं की आम्ही प्रार्थना करणार, आम्ही रात्री झोपण्याच्या आधी प्रार्थना करणार, आम्ही जेवणाच्या आधी प्रार्थना करणार. आम्हाला प्रार्थनेचा सराव झालेला आहे. जणू काही तुम्ही पहा, स्विमिंग असेल, सायकल चालवणे असेल, गाडी चालवणं असेल, सुरुवातीला कठीण वाटतं. पण एकदा का तुम्हाला सराव झाला ना तुमच्या या शरीराला, तुमचं माइंड तुमच्या बॉडीसोबत त्या प्रकारे सेट झालं ना, मग या गोष्टी फार सोप्या झालेल्या असतात, इझी झालेल्या असतात. तुम्ही सहज पाण्यात उडी मारली की इतर लोक त्या पाण्यामध्ये बुडू लागतात, पण तुम्ही सहज त्यामध्ये इझी, अगदी इझी होऊन जातं. कधी कधी आमच्या जीवनामध्ये प्रार्थना ज्या आहेत ना अशाच इझी झालेल्या आहेत. आम्हाला असा सराव त्यांचा झालेला आहे. परंतु प्रियांनो, महत्त्वाचं हे आहे की आम्हाला त्यामधून आनंद प्राप्त होतो का? त्यामधून आम्हाला आनंद प्राप्त होतो का? हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. कारण लक्षात घ्या की ज्या गोष्टीमधून आम्हाला आनंद प्राप्त होतो आम्ही तिचा शोध करतो. आम्ही त्याकरिता संधी शोधतो ना. एखादं ठिकाण आम्हाला आवडलं की मी पुन्हा तिथं कसं काय मला जाता येईल, जो आनंद मी पूर्वी त्या ठिकाणाहून घेतला मला पुन्हा कसा तो प्राप्त करून घेता येईल, आम्ही शोधतो आमच्या जीवनामध्ये. आमच्या जीवनामध्ये जर प्रार्थनेमधून आम्हाला आनंद मिळत असेल
तर प्रियांनो, आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचे प्रसंग शोधणार, प्रार्थनेचे प्रसंग शोधणार. आम्ही रात्री झोपलेलो आहोत आणि आमचा डोळा उघडेल आणि मला प्रार्थना करायला पाहिजे, मला प्रार्थना करायला पाहिजे. प्रियांनो, प्रार्थनेमध्ये आनंद आहे. पाऊल म्हणतो की मी आनंदाने तुम्हासाठी विनंती करतो. पाऊल कंटाळा करत नाही, पाऊल त्याकडे दुर्लक्ष करत नाही, करावी लागते म्हणून तो करत नाही, तर तो आनंदाने करतो. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रार्थना आम्हाला त्यातून आनंद प्राप्त करून घेता आला पाहिजे. तुमचं आणि माझं जीवन प्रार्थनेचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये जर प्रार्थना नसतील ना प्रियांनो, जर आमच्याकडून प्रार्थना होत नसतील ना, तर समजून घ्या की सैतानाला संधी मिळालेली आहे, सैतानाला संधी मिळालेली आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठंतरी आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. आमच्या जीवनामधला कुठला तरी एखादा कोपरा असा निर्माण झालेला आहे की त्या ठिकाणाहून सैतान जो आहे त्याचं काम करत आहे आणि म्हणून आम्हाला प्रार्थना करावीशी वाटत नाही, प्रार्थनेचा कंटाळा येतो, प्रार्थना त्याकडं आम्ही दुर्लक्ष करतो. प्रार्थनेचं जीवन हे ख्रिस्ती जीवन आहे आणि या प्रार्थनेमधून आम्हाला सर्व प्रकारचा आनंद त्या ठिकाणाहून प्राप्त होऊ शकतो प्रियांनो. आणि म्हणून यानंतर ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू, पहा त्या ठिकाणी आनंद आहे का? प्रार्थनेमधून मिळणारा आनंद जो आहे हा दैवी समक्षतेचा आनंद आहे. देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही येतो, एवढं सहज आणि सोपं नाहीये प्रियांनो. लोक थरथर घाबरायचे. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येताना लोक म्हणतात, अरे मोशे बाबा तूच बोल त्या परमेश्वराशी, आम्ही नाही, आम्ही त्याच्या जवळही. प्रियांनो, लोकांना ही संधी नव्हती परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येण्याची. तुम्ही आणि मी धन्य आहोत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आज आम्हाला त्याला अब्बा बापा अशी हाक मारण्याची संधी मिळालेली आहे त्या देवाच्या समक्षतेमध्ये. प्रियांनो, तुम्ही विचार करा, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये भूक लागत नाही, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये तहान लागत नाही. हा मोशे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये त्या ठिकाणी आहे. 40 दिवस 40 रात्र पाणी नाही, अन्न नाही, काही नाही. आमची प्रार्थना थोडीशी लांब झाली की आमचे बाकीचं नियोजन बिघडल्यासारखं आम्हाला वाटतं. हाय, लवकर प्रार्थना करा. कौटुंबिक प्रार्थनेचं तर फार कठीण झालेलं आहे ना. कौटुंबिक प्रार्थनेच्या वेळा ज्या आहेत त्या सेट होतात, त्याच्या आधी काय आहे आणि त्याच्यानंतर काय आहे त्यावरून. आधी कोणतं सिरियल चालू होणार आहे, नंतर कोणतं सिरियल चालू होणार आहे, त्यावरून पुष्कळदा प्रार्थनेच्या वेळा सेट होतात. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं फार मोठं महत्त्व असायला पाहिजे, त्यामध्ये आनंद आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येतो प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही स्वतःचं देहभान विसरून त्याच्यामध्ये आम्ही विलीन होऊन जातो ना, तुम्हाला नवल वाटेल तासन तास कसे निघून जातात. ज्यावेळेस तुम्हाला प्रार्थनेमधून आनंद तुम्हाला प्राप्त होऊ लागेल ना, तुमच्या प्रार्थनेमधून तासन तास कसे निघून जातील हे तुम्हाला कळणार नाही. लोक म्हणतील यांना वेळ लागलं का, प्रार्थना करत आहे, किती वेळचे त्या खोलीत बसलेत प्रार्थना करत. हे प्रार्थनेमध्ये आनंद आहे प्रियांनो. पाऊल या ठिकाणी म्हणतो की मी तुमच्यासाठी आनंदाने विनंती करतो. तुमच्या आणि माझ्या प्रार्थना या प्रकारे आनंद त्यामधून आम्हाला घेता आला पाहिजे. दुसरी गोष्ट पाऊल आम्हाला या ठिकाणी काय सांगतो, वचन अध्याय 1 आणि वचन 18 मध्ये तो असं म्हणतो, यापासून काय होते, निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, यात मी आनंद करतो व करणारच. दुसरा आनंद पाऊल कशात सांगत आहे? पाऊल बंदिवासामध्ये आहे. आणि का बंदिवासामध्ये तो आहे? काय कारण आहे? पावलाने कोणाचा खून केला का त्या ठिकाणी? पावलाने कोणाच्या घरात चोरी केली का जाऊन त्या ठिकाणी? पावलाने त्या ठिकाणी काही अपराध
काय अपराध काय आहे पावलाचा की ज्यासाठी त्याला पकडलेलं आहे, त्याला तुरुंगात टाकलेलं आहे, त्याला कितीतरी वेळेस फटके मारण्यात आलेले आहे, मेला म्हणून टाकून दिलेलं आहे. असं काय करत होता तो? ख्रिस्त घोषणा, सुवार्तेची घोषणा. तो ज्यामुळं त्या बंदिवासात आहे, त्रासात आहे, पाऊल म्हणतो की मी त्यासाठी आनंद करणार आणि मी त्यामध्ये आनंद करणारच करणार. प्रियांनो, ज्या प्रकारे पावलाला प्रार्थना करण्यामध्ये आनंद प्राप्त होतो, दुसरा आनंद तो आम्हाला सांगतो ख्रिस्त घोषणेमध्ये, सुवार्ता सांगण्यामध्ये, सुवार्तेची घोषणा करण्यामध्ये पावलाला त्या ठिकाणी आनंद प्राप्त होताना आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, ख्रिस्त घोषणेचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आता पुष्कळदा त्या ठिकाणी एक आमच्या समोर एक चित्र पावलाने ठेवलेलं आहे. जर आम्ही आधीची जर काही वचने वाचली तर त्या आधीच्या वचनांमधून आम्हाला पाहायला भेटतं. वचन 15 जर आम्ही पाहिलं तर कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावाने करतात. मी सुवार्ते संबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेलं आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजा भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. पाऊल ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगत आहे की ख्रिस्त घोषणा होत आहे, ती निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, ती सद्भावाने असो, ती वैरभावाने असो, ती प्रीतीने असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीने असो, पावलाचा आनंद यामध्ये आहे की ख्रिस्त घोषणा त्या ठिकाणी होत आहे. काही लोक त्या ठिकाणी आहेत, का ते सुवार्ता प्रसार करत आहेत, का ते ख्रिस्त घोषणा करत आहे? कारण पाऊल जो बंधनात आहे त्याची बंधने जी आहे ती अधिक घट्ट व्हावी, पावलाने अधिक अडचणीत यावं या उद्देशाने काही जण त्या ठिकाणी पावलाला अडचणीत आणण्याकरिता त्या ठिकाणी सुवार्ता प्रसार करत आहेत. पाऊल म्हणतो हरकत नाही, ख्रिस्त घोषणा होत आहे ना, मला त्यात आनंद आहे, माझी बंधनं घट्ट होत आहे, माझा त्रास वाढत आहे, हरकत नाही, सुवार्ता प्रसार होत आहे, ख्रिस्त घोषणा होत आहे, त्यामध्ये आम्हाला पावलाचा आनंद जो आहे तो पाहायला भेटतो. प्रियांनो, कारण ह्या आनंदाचं कारण काय आहे? प्रियांनो, या आनंदाचं कारण आहे ख्रिस्त घोषणेचा परिणाम, सुवार्तेची घोषणा करण्याचा परिणाम जीवन आहे. जीवन आहे, जीवन आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी सुवार्ता प्रसार करतो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त घोषणा करतो, प्रियांनो, जणू काही आम्ही त्या ठिकाणी जे सार्वकालिक जीवन आहे त्याकरिता लोकांना आमंत्रित करत असतो. अनेक लोक नाशाकडे जात आहेत, अनेक लोक मृत्यूच्या बंधनात आहेत, अनेक लोक या जगात येत आहेत आणि जात आहेत. त्या सर्वांकरिता सार्वकालिक जीवन ज्या ठिकाणी आहे त्याची घोषणा तुम्ही आणि मी करत असतो. सुवार्ता प्रसारामध्ये आनंद आहे. हा आनंद घेऊन पहा प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता प्रसार करता आणि त्याद्वारे परमेश्वर जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये काम करतो आणि ती व्यक्ती ज्यावेळेस उभं राहून सांगते ना की मी पहिले काय करत होतो, माझ्या जीवनात काय होतं आणि मला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, माझ्या कानावर ही सुवार्ता आली, मला सांगण्यात आलं आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन आणि त्या परिवर्तनाचा जो आनंद आहे ना प्रियांनो, त्यापेक्षा मोठा आनंद कुठंच नाही, कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. तुम्ही कुठंही जा, तुम्ही काहीही करा, यापेक्षा मोठा आनंद कशातच नाही. प्रियांनो, ज्यावेळेस असं घडतं स्वर्गातही आनंद केला जातो. केवढा मोठा आनंद तो आहे की ज्या ठिकाणी जेव्हा वचनाच्या घोषणेतून, ख्रिस्त घोषणेमधून एक पापी ज्यावेळेस त्या ठिकाणी पश्चाताप करतो, प्रियांनो, स्वर्ग त्या ठिकाणी तुमच्यासोबत आनंद करतो. काय या आनंदाचं मोजमाप असेल? काय या आनंदाचं मोजमाप असेल? मी उत्तेजन देईल तुम्हा सर्वांना. ज्यावेळेस आम्ही इव्हेंट्स अरेंज करतो ना, मग तुम्ही पिकनिकला जा, आनंद घ्या, परंतु तुमच्या या आनंदामधून तुम्हाला स्वर्गीय आनंद कसा प्राप्त करता येईल याचंही प्लॅनिंग करत चला, याचंही नियोजन करत चला.
कोणीही असो, तुम्ही प्रवासामध्ये आहात, तुम्ही कुठंतरी थांबलेले आहात, काहीतरी तुम्ही तुमचा आनंद तुम्ही त्या ठिकाणी तो इव्हेंट एन्जॉय करत असतानाही मला ख्रिस्त घोषणा करता येईल का, मला त्या ठिकाणी सुवार्ता सांगता येईल का? प्रियांनो, तुम्ही आणि मी सांगणारे आहोत. आम्ही आमचं सांगण्याचं काम करत राहायचं आहे. पुष्कळदा लोक म्हणतात की काही परिणाम दिसत नाही, काही परिणाम दिसत नाही. प्रियांनो, परिणामाचा विचार करू नका. ख्रिस्त घोषणेमध्ये असणारा आनंद जो आहे ना, तो फार मोठा आहे. पुष्कळ जण सुवार्ता सांगायला घाबरतात. भीती वाटते ना की कसं सांगायचं, काय बोलायचं, कुठून सुरुवात करायची. काही विचार करू नका. मानवी बुद्धीने सांगण्याचा प्रयत्न कराल, फार म्हणजे जोडून चांगल्या अगदी अलंकारिक भाषेत सांगण्याचा प्रयत्न कराल, चुकीच्या वृत्तीने कराल, मन तेवढं घाबरत जाईल. आत्म्याच्या प्रेरणेने सुवार्ता प्रसार करा. सहज बोला, आत्म्याच्या प्रेरणेने बोला. प्रियांनो, हा देवाचा आत्मा आहे जो तुमच्या आणि माझ्या मुखांमध्ये शब्द देणारा आहे. त्या देवाच्या आत्म्याला माहित आहे की तुमच्यासोबत चालणाऱ्या व्यक्तीला कशाची गरज आहे, आणि तो तुमच्या मुखात ते शब्द घालेल, तो तुमच्या मुखात ती वचनं घालेल. आणि ज्यावेळेस तुम्ही बोलू लागाल, आत्म्याच्या प्रेरणेने बोलू लागाल, जो तुमचा अनुभव आहे त्याविषयी बोलू लागाल, त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बद्दल तुम्ही बोलू लागा, देवाचा आत्मा त्या ठिकाणी आपोआप कार्य करेल. आणि तुम्ही पाहाल की किती मोठा आनंद त्या ठिकाणी सुवार्ता प्रसारामध्ये आहे. पावलाला या ख्रिस्त घोषणेमधून त्या ठिकाणी आनंद प्राप्त होत आहे. आणखीन तिसरा आनंद पावलाचा आम्हाला यामध्ये पाहायला भेटेल. 2 अध्याय वचन 1 आणि 2. 2 अध्याय वचन 1 आणि 2. यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तिसरा आनंद पावलाचा कशामध्ये आहे? ख्रिस्ती सहभागितेमध्ये, मंडळीच्या सहभागितेमध्ये पावलाचा हा तिसरा आनंद आम्हाला पाहायला भेटतो. विश्वासणाऱ्यांचं एकत्र येणं हे आनंदाने भरलेलं असतं. मंडळीचं एकत्र येणं हे आनंदाने भरलेलं असतं. प्रियांनो, आनंदाने भरलेलं असतं. आणि म्हणून या एकत्रित येण्यामध्ये, या एकत्र आम्ही येत असताना आमच्या या सहभागितेकरिता एक उत्तम नमुना पाऊल आम्हाला या ठिकाणी सांगतो. काय बोलतो तो म्हणतो, यावरून जे सर्व तुम्ही आणि मी एकत्र येत आहोत, त्या आम्हा सर्वांना ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन आहेत का? ख्रिस्ताच्या ठायी काही खात्री आम्हाला प्राप्त झालेली आहे का? की फक्त रविवारचा दिवस आहे म्हणून यायचं आणि जायचं असं आहे का? ख्रिस्तामध्ये आम्हाला काही खात्री मिळालेली आहे का? होय, आम्हाला ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवनाची खात्री मिळालेली आहे. होय, आम्हाला ख्रिस्तामध्ये पापक्षमेची खात्री मिळालेली आहे. काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, देवाच्या सहभागितेमध्ये, एकमेकांच्या सहभागितेमध्ये आमच्याकरिता सांत्वन, आत्म्याची सहभागिता, आत्म्याची सहभागिता, कळवळा आणि करुणा. किती गोष्टी असायला पाहिजेत ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो. प्रियांनो, एक आश्वासन, एक खात्री, एका जीवाचे आम्ही, आणि आमच्या एकत्र येण्यामधून एकमेकांचं सांत्वन, त्यामध्ये एकमेकांसाठी धीर आणि आधाराच्या गोष्टी, देवाच्या आत्म्याची सहभागिता, प्रेम, कळवळा, याप्रमाणे जर आम्ही एकत्र येतो प्रियांनो, त्या ठिकाणी सर्व प्रकारचा आनंद आहे. सर्व प्रकारचा आनंद आहे. सर्व प्रकारचा आनंद आहे. आमच्यासाठी हे आव्हान असेल. आज आम्हाला माहिती आहे की परिस्थिती बदलत चाललेली आहे, परिस्थिती प्रतिकूल होत चाललेली आहे. आज आम्ही पाहतो की कुटुंब जी आहे ना, कुटुंब व्यवस्था जी आहे, कुटुंबामध्ये आमचं
काही बोटावर मोजणाऱ्या लोकांचं आमचं कुटुंब असतं, परंतु त्याही ठिकाणी पुष्कळदा आनंदाचा अभाव आम्हाला पाहायला भेटतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपलेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी ओढाताण करताना आपल्याला पाहायला भेटतात. कुटुंबामधून जो आनंद मिळायला पाहिजे, आज बऱ्याच कुटुंबामधून आनंद नाहीसा झालेला आहे. अशी परिस्थिती असताना मंडळी, त्यातून आम्हाला कसा आनंद प्राप्त होईल हे आमच्या समोर आव्हान असेल, हे आमच्या समोर आव्हान असेल. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, हे फार महत्त्वाचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही देवाचे लोक आहोत आणि ज्या ठिकाणी सहभागिता आहे, देवाची सहभागिता असेल, कुटुंबाची सहभागिता असेल, मंडळीची सहभागिता असेल, त्यामध्ये आनंद त्या ठिकाणी असायला पाहिजे. प्रियांनो, आनंद असायला पाहिजे. आणि त्यासाठी पाऊल म्हणतो, तुम्ही काय करा, तुम्ही समचित्त व्हा. समचित्त व्हा म्हणजे काय? एकमेकांवर सारखीच प्रीती करा, एकमेकांवर सारखी प्रीती करा. तुम्ही एका दिलाचे बना, तुम्ही एका जीवाचे बना. एकमेकांवर सारखीच प्रीती तुम्हाला आणि मला करता आली पाहिजे. पाऊल म्हणतो की यामधून माझा आनंद पूर्ण करा. याच्या थोडंसं पलीकडे जाऊन विचार करा. अशा प्रकारचं वातावरण जेव्हा कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबामध्ये पाहतो, केवढा मोठा आनंद त्याला आहे. एक कुटुंब प्रमुख जेव्हा आपल्या कुटुंबाकडे पाहतो, विस्कळीत झालेलं, सगळे आपापल्या मार्ग प्रत्येकाने धरलेला आहे, प्रत्येक जण ज्याला जसं वाटेल तसं करतोय, ती परिस्थिती, ते कुटुंब पहा. आणि एक कुटुंब ज्यामध्ये तो कुटुंब प्रमुख पाहतो की माझे सर्व लेकरं मोठ्या आनंदाने एकत्र राहतात, माझी सर्व लेकरं एका दिलाने, एका जीवाने समोर जात आहेत, त्याचा आनंद पहा. तुमच्या आणि माझ्या कुटुंबाचा प्रमुख मस्तक तर ख्रिस्त आहे. तो परमेश्वर आमचा प्रमुख आहे, तो ख्रिस्त आमचा मस्तक आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचं वातावरण या मंडळीमधून त्याला प्राप्त होतं, त्याचा आनंद केवढा मोठा आहे. तो ज्यावेळेस आनंदी आहे, ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आहोत, त्यांनो आम्हाला किती मोठा आनंद आहे, किती मोठा आनंद आम्हाला त्यामध्ये आहे. आम्हाला आमच्या पुढच्या पिढीसाठी, जे पुढचं जनरेशन आमच्यामध्ये मोठं होत आहे ना, आम्हाला त्यांच्यासमोर हा एक उत्तम किस्सा आम्हाला सादर करता येईल. जर हे जनरेशन मंडळीमध्ये वाद, मंडळीमध्ये भांडणं, मंडळीमध्ये फुटी, एकमेकांवरती दोषारोप करणे, एकमेकांना खाली पाडणे, एकमेकांविरुद्ध बोलणे, हे वातावरण पाहत जर हे जनरेशन मोठं झालं, ही पिढी जर मोठी झाली ना प्रियांनो, ज्यावेळेस ते आपल्या जागेवरती येतील, तेही तेच करू लागतील, तेही तेच करू लागतील. आमच्या लोकांनी जे केलं, जे आम्ही मंडळीत पाहिलं, आम्हीही तेच करणार. न कळत ह्या गोष्टी घडतात, न कळत ह्या गोष्टी घडतात. आपल्या पुढच्या पिढीसाठी एक उत्तम आदर्श आम्हाला सादर करता येईल प्रियांनो. आणि ते करत असताना आम्हाला सर्व प्रकारचा आनंद त्या ठिकाणी पाहायला भेटेल. चौथा आनंद, पावलाचा चौथा आनंद जो आहे, 2 अध्याय आणि वचन 17 आणि 18. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः अर्पीला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. चौथा आनंद पावलाचा कशामध्ये आहे? तो म्हणतो, तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होत असताना मी स्वतः अर्पीला जात आहे. काय अर्थ काढायचा यामधून? यामधून काय अर्थ बोध होतो आम्हाला? मी स्वतः अर्पीला जात आहे. तुम्हाला आणि मला जीवन मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर ते अर्पिल्या गेला. तुम्हाला आणि मला देवाच्या सहभागितेमध्ये येता यावं, त्याला अब्बा बापा अशी हाक मारण्याचा अधिकार मिळावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर ते देऊन टाकलं. तुम्हाला आणि मला सहभागितेमध्ये येता यावं. आज प्रभूच्या मेजासमोर आम्ही येणार आहोत. या मेजासमोर आम्हाला येता यावं म्हणून प्रभूने आपलं शरीर आणि आपलं रक्त जे आहे त्या वधस्तंभावर ते
देऊन टाकलं, तो अर्पण करण्यात आला. पाऊल म्हणतो की तुम्ही तुमच्या विश्वासाचा यज्ञ होत असताना, तुम्ही सेवा करत असताना, तुमची सेवा होत असताना, तुम्ही वाढत असताना, तुम्ही मजबूत होत असताना, जरी मी अर्पिल्या जात आहे, जरी मला त्रास सहन करावा लागत आहे, जरी मला दुःख सहन करावं लागत आहे, तरीही मी त्यामध्ये आनंद आणि आनंदच करणार. त्यात मी आनंदच करणार. कठीण आहे ना? दुसऱ्यासाठी स्वतःची झीज का होऊ द्यायची? दुसऱ्यासाठी मी का त्रास सहन करू? मला काय आवश्यकता आहे? मला काय आवश्यकता आहे? पाऊल तसं नाही म्हणत प्रियांनो. पाऊल म्हणतो की तुमची उन्नती होण्याकरिता माझी जरी झीज झाली, मला जरी त्रास झाला. आम्ही पाहिलं की काही जण त्याची बंधनं घट्ट होण्यासाठी सुवार्ता प्रसार करतात. तो म्हणतो मला त्यात आनंद आहे, माझं अर्पण होत आहे, तरीही मी त्यात आनंद आणि मी त्यामध्ये आनंदच करणार आहे. प्रियांनो, एकमेकांच्या उन्नतीसाठी जर आम्हाला त्रासही सहन करावा लागला ना, आम्हाला हरकत नाही. आपल्या पुढच्या पिढीसमोर एक कित्ता सादर करण्यासाठी जरी आम्हाला त्रास सहन करावा लागला, आम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागला, तरीही हरकत नाही. तरीही हरकत नाही. आम्हाला स्वतःची झीज झाली तर चालेल, परंतु आम्हाला इतरांची उन्नती त्या ठिकाणी साधता आली पाहिजे. पावलासमोर तुम्हाला माहिती आहे, आम्ही जर सखोलपणे ही जी वचने जर वाचली तर पावलाचा आनंद, पावलाचा जो अभिमान आहे हा ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये पाऊल म्हणतो की ज्या माझ्या लाभाच्या गोष्टी आहेत, ज्या माझ्या हिताच्या गोष्टी आहेत, त्या मी केरकचरा लेखलेले आहे. या फिलिप्पे येथील मंडळी समोर देखील ही अडचण होती की जे यहुदी ख्रिस्ती त्या ठिकाणी आहे ते त्यांना म्हणतात की तुम्हाला नियमशास्त्र पाळावं लागेल. पाऊल त्या ठिकाणी म्हणतो जर देहाविषयी जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल तर मी किती विशेष करून अभिमान बाळगायला पाहिजे, मी कोण आहे. पाऊल त्याची ओळख त्या ठिकाणी देतो. पाऊल म्हणतो की माझी सुनता झालेली, माझंही अर्पण झालेलं आहे, मीही इस्रायलांचा इस्रायल, इब्रांचा इब्री मी आहे. पाऊल म्हणतो जर इतरांना स्वतःच्या देहासंबंधाने अभिमान बाळगण्यासाठी जागा असेल तर मला ती कितीतरी विशेष आहे, मला कितीतरी विशेष आहे. परंतु त्या सर्व गोष्टी मी ख्रिस्ताकरिता सोडून दिलेल्या आहेत. केर कचरा त्याग मी त्या गोष्टींचा केलेला आहे. तुम्हाला आणि मला देखील आपल्या लाभाच्या असतील, आपल्या हिताच्या असतील, त्याकडंच लक्ष न देता आम्हाला इतरांच्या उन्नतीसाठी देखील तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये प्रयत्नशील असायला पाहिजे. हा चौथा आनंद या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, जे ख्रिस्ताकरिता दुःख सहन करतात, जे ख्रिस्ताकरिता त्या आपली हानी सहन करतात, त्या लोकांना आम्हाला धन्य म्हणता येईल. त्या लोकांना आम्हाला धन्य म्हणता येईल, कारण त्यांच्यासाठी त्या स्वर्गामध्ये देखील आनंद केला जातो. आणि शेवटचा जो आनंद आम्हाला पाहायला भेटतो या संपूर्ण पत्रामध्ये, अध्याय 3 वचन 1, ज्यामध्ये पाऊल असं म्हणतो की शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. 4:4 मध्ये आम्ही वाचलं, प्रभूमध्ये आनंद करा. पाऊलाचा जो सर्व आनंद आहे तो प्रभूमध्ये आहे. प्रभूमध्ये आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. प्रियांनो, जर आम्ही प्रभूमध्ये आनंद करायला शिकलो तर मग आमचा आनंद जो आहे हा आमच्या वर्तमान परिस्थितीवर अवलंबून राहणार नाही. जर आम्ही आमच्या प्रभूला आमच्या आनंदाचा विषय, आमच्या आनंदाचा आधार केला तर मग आमच्या जीवनामधला आनंद कधीही संपणार नाही. कारण आमचा प्रभू जो आहे हा कधीही बदलत नाही, तो कधीही बदलत नाही. आणि म्हणून आज आपल्या प्रत्येकासाठी हे उत्तेजन असेल की जे आम्ही जगामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, ह्या गोष्टींमधूनही आनंद घ्यायला आम्हाला शिकता आला पाहिजे. प्रार्थनेमधून आनंद आम्हाला
शोधता येईल, सुवार्ता प्रसारामध्ये आम्हाला आनंद शोधता येईल, ख्रिस्ती सहभागितेमध्ये आम्हाला आनंद शोधता येईल. स्वतःचं अर्पण प्रभूकरिता होत असताना त्यातूनही आम्हाला आनंद प्राप्त करता येईल. आणि म्हणून ज्या प्रकारे पाऊल म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हाही म्हणेन आनंद करा. या आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज तुम्हाला आणि मला आनंदासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. हा आनंद जगाचा आनंद नाहीये, हा संपणारा आनंद नाहीये. आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेंना शेवट नाहीये, आमच्या जीवनामध्ये सुवार्ता प्रसाराकरिता शेवट नाहीये, आमच्या ख्रिस्ती सहभागितेचा शेवट नाही. प्रभूच्या दिवसापर्यंत या जगामध्ये आम्हाला या गोष्टी करत राहायच्या आहेत. आम्हाला आमचा प्रभू येईपर्यंत आम्हाला प्रार्थना निरंतर करायच्या आहेत, सुवार्ता प्रसार आम्हाला निरंतर करायचा आहे, ख्रिस्ती सहभागिता ही निरंतर आमच्या जीवनामध्ये आहे. आम्हाला त्यामधून आम्हाला आमच्या प्रभूमध्ये आनंद शोधायचा आहे. प्रभूमध्ये आनंद करा. आणि पुन्हाही म्हणेल आनंद करा. आज जर आम्ही दुःखी आहोत, जर आज आमच्या जीवनामध्ये आम्ही निराश आहोत, प्रियांनो, त्या गोष्टी बाजूला सारूया. आज प्रभूमध्ये आम्हाला आनंदी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. हा ख्रिस्तापासून प्राप्त होणारा आनंद आहे. आणि त्या आनंदाने आम्हा प्रत्येकाचं जीवन, आम्हा प्रत्येकाचं कुटुंब हे ओतप्रोत हो. त्या आनंदाची भरपुरी आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबात आणि आमच्या जीवनामध्ये हो. होय प्रभू देई बापा, आज त्यासाठी सहाय्य कर. पैतो देई बापा, आज आम्ही सर्वजण तुझ्या समोर आहोत. आमची विनंती आहे देई बापा, तू आम्हावरती दया कर, आम्हावरती तू दया कर. प्रभू देई बापा, आम्हावरती तू दया कर. पुष्कळदा जगाप्रमाणे पवित्र देई बापा, आमचा आनंद देखील आमच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. परंतु आमच्या जीवनामध्ये परिस्थिती कशी असो, आम्ही तुझ्यामध्ये आनंदी राहू शकतो. आणि आमच्या जीवनामधला हा आनंद अनेकांना तुझ्याकडे आकर्षित करणारा होतो प्रभू. आणि म्हणून त्यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाचा उपयोग तू करून घे. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, जे आमच्या पापांची क्षमा करणार आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.